एका मिनिटामध्ये पाहूया की निफ्टीमध्ये काय झालं बघा. पहिल्यांदा आपल्याला मार्केट गॅप ओपन झाले दिसतं. गॅप ओपन झाले ती पण कुठं जो रेजिस्टन्स आहे ना त्याच्यावर, आणि इथं ओपन झाल्यानंतर आपण काय सांगितलं, जर मार्केट ह्या लेवलच्या वर जर ट्रेड करत असेल तर आपण कसं ट्रेड करायचं हे आपण वीकली अनालिसिस केलं ना त्यामुळे सांगितलं होतं. जेव्हा मार्केट 23,400 वर ट्रेड करत ना तेव्हा फक्त आपल्याला सीईचा विचार करायचा आहे, हे आपण वीकली अनालिसिस केलं त्या सांगितलं. म्हणून बघा, वीकली अनालिसिस करायचं कारण एवढंच असतं की आपल्याला पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग येतं, येणाऱ्या आठवड्यात काय करायचं. मग पहिल्यांदा मार्केटने काय केलं, थोडंसं वर जायचा प्रयत्न केला, पण नंतर मार्केटने खाली आलं आणि रिस्पेक्ट दिला. जो रेजिस्टन्स होता ना, हा जो रेजिस्टन्स पहिला होता तो सपोर्ट म्हणून ऍक्ट झालाय आणि तिथून नंतर मार्केट रिव्हर्स झालंय. आणि आपल्याला कन्फर्मेशन कुठं कळतं की मार्केट बिग साईडला म्हणजे वरच्या साईडला जाणार आहे, कसं कळतं बघा. ही जी कॅन्डल तयार झाली ना, ही कॅन्डल ती इन्व्हर्टर हॅमर कॅन्डल, म्हणजे इथं सेलरने ट्राय केलं मार्केटला खाली आणायचं, पण नेक्स्ट जी कॅन्डल जी तयार झाली ती फॉलोअप मिळला नाही. त्यामध्ये सांगितलं की बायरने सांगितलं की आम्ही स्ट्रॉंग आहे, आणि तिथून नंतर मार्केटने ही ब्रेकआउट केलंय. जे आजचा हाय आहे ती ब्रेकआउट करून मार्केट वरच्या साईडलाच कंटिन्यू ट्रेड केलेला आहे आणि आज चांगला प्रॉफिट तुम्हाला मिळला असेल.